महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचे समोर आले आहे। इच्छुकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्या नीलम गोरे यांच्या घरासमोर गर्दी केली। शिंदे सेनेकडून भाजपाकडे 20 ते 25 जागांची मागणी करण्यात आली आहे, परंतु भाजपा इतक्या जागा सोडण्यास तयार नाहीत। त्यामुळे शिंदे सेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत। पुण्यात मॉडेल कॉलनीतील नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली। या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत। पुणे शहरात फक्त 4 जण तिकीट वाटपाचा निर्णय घेत आहेत, त्यात ते त्यांच्या घरच्यांनाच उमेदवारी देत आहेत। किमान 25 जागा पक्षाला सोडायला हव्यात, परंतु घरातील लोकांचे बस्तान बसवण्यासाठी या लोकांनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। पुण्यात भाजपने शिंदे सेनेला 10 ते 15 जागा देण्याची तयारी केली आहे, मात्र शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून याला विरोध होत आहे। गेली अनेक वर्ष आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतोय, महायुती म्हणून लोकसभेला आम्ही काम केले, भाजपला 100% यश मिळाले, विधानसभेतही काम केले, तिथेही यश मिळाले। मात्र आता महानगरपालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे, मात्र निवडणुकीच्या तोंडावर होणारे पक्षप्रवेश यावर बंदी आणली पाहिजेत। जुने कार्यकर्ते मेहनत घेत आहेत असे सांगत पक्षाकडून डावलण्यात येत असल्याचा आरोप विभाग प्रमुख महेंद्र जोशी यांनी केला आहे। तर पक्षाकडून 500 इच्छुकांचे फॉर्म घरून घेण्यात आले। अर्ज भरताना कार्यकर्त्यांनी जी कामे केली त्यांचा अहवाल न बघताच बाजूला ठेवण्याचे काम केले। विजय शिवतारे जे ग्रामीणमध्ये काम करतात त्यांना पुणे शहराचे काहीच माहिती नाही, अहवाल पाहतही नव्हते। भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार आहे का? शिवसेनेला ताकद देण्याचे काम तुम्ही करताय की खच्चीकरण करण्याचे काम करताय, असा सवाल संतप्त शिवसैनिकांनी विजय शिवतारे, प्रमोद भानगिरे, नीलम गोरे यांना विचारलाय। दरम्यान ज्या भागात नीलम गोरे राहतात तिथे आजपर्यंत शिवसैनिकांचा नगरसेवक बनला नाही, कारण त्यांनी कधी शिवसेना वाढू दिली नाही। सगळ्या गोष्टी व्यवहाराने त्या करतात। मागील 20 ते 25 वर्ष आम्ही शिवसेनेचे काम करतो, आमच्या लोकांना भाजपच्या दावणीला बांधण्याचे काम नेते करतात। पक्षात काय सुरू आहे हे शिवसैनिकाला कळू द्या, अशी मागणी गोरे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केली आहे। आम्ही आंदोलन करत नाहीये, तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही आंदोलन? आम्हाला ताईंशी बोलायचं आहे, आम्हाला चर्चा। आम्ही घोषणा देत नाहीये, ते शिवसेना जिंदाबाद बोलतात। आम्ही आमच्या शिवसेना नाही, याला कुठला नारा लावला आहे का? कुठला नारा? नाही, मी राजीनाम्याची मागणी करत नाही। माझं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या शिवसैनिकांना, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे। जे काही त्यांची मागणी आहे सन्मानजनक, त्यांना तेवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत। पुण्यामधली जी शिवसेना आहे ती कशी टिकणार आहे? तुम्हाला असं का वाटतं की आम्हाला प्रत्येक जणापर्यंत तुम्ही पोहोचला आहात का याच्या आधी? नाही ना, आमचं मन काय आहे ते तेव्हा तुम्हाला कसं सांगणार? मी याच्या आधीची पण एक आठवडाभरापूर्वी सुद्धा आम्ही मीडियाला बाईट दिलेली आहे आणि तेव्हाही आमची मागणी आम्ही ठेवली होती। आमची मागणी एवढीच आहे की आमची आदरणीय नीलमताईंना आमची एवढीच मागणी राहील। आम्ही सातत्याने ताईंच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आम्ही येऊन भेटत आहोत सतत आम्ही त्यांना, आणि आम्ही हेच मागत आहोत की आमची तुम्ही जी तिकीटं बसवली आहेत ती फार कमी प्रमाणात आहे, त्याची वाढ तुम्ही केली पाहिजे। आमची मागणी, आम्ही मागणी का मांडतोय का की पुणे शहरात 15 सीट जर देणार असेल तर पुणे शहरातून शिवसेना संपवायची आहे का? प्रोटोकॉल असतो ना, शहराध्यक्ष आमचे शहराध्यक्षांच्या विषयी बी आम्ही बोलतोय, सगळ्यांच्याच विषयावर बोलतोय। पण इथं काल नीलमताईंनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदमध्ये त्यांनी सांगितलं, त्यावेळेस आम्हाला कळालं की 15 सीटची मागणी होतीये। मग 15 सीटात पक्ष चालणार आहे का? संपूर्ण शहरात पक्ष असला पाहिजे। मी उपशहर प्रमुख आहे, तर मी म्हणतोय ना, आम्हाला आमची मागणी आहे प्रत्येक मतदारसंघात किमान 2 तरी जागा द्या। तुम्ही नीलमताईच्याच घरावर का एवढे? काल पत्रकार ऐका ना, त्या संदर्भातच सांगतो, काल त्यांचं पत्रकार परिषद नीलमताईंनी घेतली, त्यांनी नव्हती घेतली। ते लोक पत्रकार परिषद मध्ये नव्हते, कार्यकर्त्याचा काढून टाका म्हणत ना, मी म्हणत नाही तसा विषय। आमची काय मागणी भाऊ तुमची? यांचं काय काम नाहीये, खूप आम्ही 25 काम केलेले। ह्यांनी काय केलं माहिती का? यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ते ठेवलेले, पैसे काम करते लोक सगळी, बाकी काही करत नाहीये। मॅनेज करणारे नेते द्या, मॅनेज करणारे द्या, आणि नंतर मॅनेज करणारे नेते द्या। नीलमताई गोरेवरती तुम्ही धक्का नाही, पहिल्यापासून आहे, सगळ्यांना माहिती आहे। सगळे उमेदवार मॅनेज करते, मॅनेज करून दिले सगळ्यानंतर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य निवडणुका सामोरे जात। तुम्ही जो आता प्रश्न विचारला होता शहर प्रमुखाबद्दल, माझा शहर प्रमुखावरती आरोप आहे, हा शहर प्रमुखांनी कमर्शियल केलाय पक्ष। आज मला सांगा, हडपसर म्हणजे तुम्हाला तिथं 5 हे पाहिजे तुम्हाला उमेदवार, 6 उमेदवार, मग पुणे शहरामध्ये काय ठेवणार आम्हाला? बरं, यांनी जे कार्य नाही, मी सांगतो, मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा, पण मी इलेक्शन लढवणार नाही। हे सगळ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे, ह्यांच्यासाठी मी आलेलो आहे। आणि
जे शहर प्रमुख आहेत प्रमोद नाना भानगिरे यांनी परत एकदा सांगतो कमर्शियल केलेला आहे पक्ष. माझी 6 महिन्यापूर्वी मागणी होती की ह्या माणसाला पदावरनं काढा म्हणून. परस्पर हा माणूस भाजप बरोबर मिटिंग केलेली आहे, परस्पर तिकीट ठरवलेली आहे. मग तुम्हाला तो देखावा तुम्ही जो केला होता पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म भरायचा तो कशासाठी केला होता? 400-500 लोकांनी 1 मिनिट 400-500 लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि 11 जणांच्या जागेवरती तुम्ही डिक्लेअर करताय. आम्ही मूर्ख आहे का आम्ही इथं? आणि तुम्ही तुमच्या घरात जर तुम्ही 3-3 तिकडे देत असतील आणि यांनी जे रात्रंदिवस जे आंदोलन केलेले तुमच्या घरातली लोक आणायची ना आंदोलनाला. आम्ही मूर्ख आहे का तुम्हाला दिसतोय इथं? एक लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सांगतो पुणे शहरातले जे नेते मंडळी आहेत ना तुमच्या गाड्या रोडवर फिरून देणार नाही आम्ही. आज बंडखोरीचा प्रश्नच येत नाहीये. शिवसैनिक ही लोक का आम्ही बंडखोरी करू? यांना आकलून द्या, यांना पक्षातून काढून टाका. यांनी अन्याय केलाय. जे नेते मंडळी आहेत ज्यांनी 1 मिनिट ऐका आहे ना, मला सांगा विजय बाप्पू शिवतरे ग्रामीण मध्ये पुणे शहराचा काय संबंध? पुणे शहरातलं काय माहितीये त्यांना? काय पदाधिकारींचं नावं माहित नाही? 1 मिनिट ज्यांनी अहवाल दिलेत ना फेकलेत असे अहवाल, हे अहवाल हे तुम्ही ही मुलाखत घेता का? आमची खच्चीकरण लावलं का आमचं तुम्ही? एक लक्षात ठेवा, जर शिवसैनिकांवर ते अन्याय झाला ना एक गाडी रोडवर फिरून देणार हा आमचा शब्द आहे. तक्रार तुम्ही शिंदे साहेबांकडे अहो आम्ही सगळी तक्रार तिथपर्यंत आम्हाला पोहोचून देत नाहीये. जरी आम्ही जर तक्रार केली तर हे वेगळा मेसेज देत आहेत, हे असं करतात हे तसं करतायत. तुम्ही काय करतायत? प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही प्रेस घेता का? पक्ष कार्यालय कशासाठी केलंय? कमर्शियल केलं का ते पक्ष कार्यालय तुम्ही? आता सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं सगळीकडे सांगणं वेगळं प्रत्यक्ष आणणं वेगळं. मग ही लोक कशाला आलेली आहेत? यांना काम धंदे नाहीयेत? सकाळी 8 वाजता जमलेत ही लोक. म्हणजे जे धनाढ्य त्यांनाच फक्त तिकीट यांनाच तिकीट दिलं जातं. चाललंय तुमच्याच नेत्याला धनाढ्य फक्त त्यांनाच तिकीट मिळतात. इथे सकाळपासून पोलीस बंदोबस्त आहे. तुमच्याच नेत्याला तुमच्यासोबत भेटण्यासाठी एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादा नेता चुकीचं काम करतो ना तेव्हा हा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. चांगलं काम करा, आनंदाने भेटू, आम्ही पाया पडू तुमच्या. आम्ही नेते म्हणून आम्ही तुमचं स्वागत करू. पण तुम्ही जर पक्ष कमर्शियल करत असेल आणि कार्यकर्त्यांना जर दावणीला बांधत असेल त्याचा परिणाम भोगायला तयार राहा. अहो नेते कोण आहेत? हा बघा तुम्हाला सांगतो, प्रमोद नाना भानगिरे, विजय बाप्पू शिवतरे, नीलमताई गोरे यांनी जे काय हे 3च आहेत ना. रवींद्र धंगेकरांना आम्ही दोष देणार नाहीये कारण त्यांना कोणत्याच मिटिंग मध्ये घेतलेलं नाहीये. काल माझं धंगेकरांशी बोलणं झालं, म्हणलं होते आपल्याला 11 जागा फिक्स करतायत. ते म्हणले अजून काही डिक्लेअर झालेलं नाहीये आणि यांनी प्रेस घेऊन सांगितलं आम्ही 11 देतात आम्हाला 15. हा आहे ना सांगितलं ना आम्ही. आता काय आरोप सांगायचा सारखा या तिन्ही नेत्याने पक्ष विकला असं म्हणायचं. कोणाचा नाही विकला गेला नाही तो म्हणत नाही, कमर्शियल झालेला आहे. भाजपने सांगायचं की ही जागा तुम्हाला लढवायची, भाजपने सांगणार तसं आम्ही पक्ष लढवणार. असं झालेलं आहे पुण्यात. तुटलीच पाहिजे. 165 जागा आम्ही लढू, हरू आम्ही काही होऊ, पण आम्ही स्वाभिमानाने जगू की आम्ही शिवसैनिक आहे म्हणून. महाराज की ऐकत नाहीत ते काय करायचं? ते ऐकत नाहीत ना. मी सांगितलं ना तुम्हाला, ज्या दिवशी आम्हाला शिवसैनिक खवळल एक गाडी रोडवर फिरून देणार नाही आम्ही. आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये किती शिवसैनिक निवडणूक लढवतील? संपूर्ण आम्हाला 165 जागा हव्या आहेत. आमची शिंदे साहेबांना विनंती आहे की युती तोडा. संध्याकाळी तुमचा निर्णय बदल आमचा काय निर्णय बदलणार आहे? कोण बदलतंय निर्णय? सांगा ना कोण बदलतंय? आम्ही राजीनामा घेऊन बसलो. आम्ही फोन करतोय तर ते स्विचअप आहेत. आणि मुख्य जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसा तो न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील. मग तो निर्णय स्वतंत्र लढणं किंवा युतीत लढण्याच्या बद्दलचा असेल. त्याचबरोबर उमेदवार कोण असतील याचीसुद्धा आम्ही यादी त्यांच्याकडे आम्ही सादर केलेली आहे. पण नवीन लोक इच्छुक राहत आहेत, त्याप्रमाणे तशी अपडेट करून यादी दिल्यानंतर योग्य त्या वेळेला निर्णय होईल. हे जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना सांगितली समजावून. त्यांचे 2 म्हणणी होती, त्याच्यात काही त्यांचे आक्षेप होते शहर प्रमुखांबद्दल. दुसरं त्यांचं म्हणणं होतं काय चाललं आहे आम्हाला कळत नाही आहे. माझ्या असंही लक्षात आलं की त्यांना माहिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचते. तर त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने समाधान झालं. आणि जात असताना त्यांना उलट मी सांगितलेलं आहे की आपल्याला पक्षाचा वरून जसा आदेश येईल की स्वतंत्रपणे लढण्याचा आदेश आला तर आपण अशा प्रकारे प्रत्येक वॉर्डात तयारी करण्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहात. त्याच्यामुळे हे काही एक व्यक्ती कोणी ठरवणार नाही आहे. अंतिम निर्णय माननीय शिंदेसाहेब ठरवणार आहेत आणि शहराच्या शिफारसीनुसार ठरवणार आहेत असं
असं त्यांना सांगितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी ते ऐकलं आहे, त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे, पण ते अतिशय प्रेमाने आणखी चांगल्या प्रकारच्या वातावरणात गेलेले आहेत आणि ते नेहमीच माझ्या घरी येतात, निदर्शनं न करता तसंही भेटतात. एक त्यांची रुखरुख आहे की काही वॉर्डांमध्ये कायम भारतीय जनता पक्षाला जागा मिळालेल्या आहेत, तिथे आम्हाला शिवसेनेचं काय तर तिथे आपल्याला कल्पना आहे की ठाणं आहे, मुंबई आहे, सांगली आहे, नाशिक आहे, अशा ठिकाणी जिथे विद्यमान नगरसेवक असतात. मग समजा आमचे असतील, शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे असतील, तर ते विद्यमान नगरसेवकांच्या जागा साधारणपणे मागितल्या जात नाही, तसा आत्तापर्यंतचा नियम असतो. परंतु ती भावना कळण्याच्या एवढं त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या, पण हसत खेळत पण थोडीशी रागवून पण थोडी प्रेमाने अशी व्यवस्थित चर्चा झाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला स्मरून आपण चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या संदर्भामध्ये मार्ग काढायचा या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका सांगितली. मी त्यांना हे पण विचारलं, कारण मी एका वृत्तवाहिनीवर पाहिलं होतं की माझा राजीनामा दिला, मी कसला राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं. त्याच्यावर त्यांनी सांगितलं आम्ही राजीनाम्याची मागणी वगैरे केली नाही. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. तर त्याच्यामुळे शहर अध्यक्षांच्या बद्दलच्या भावना त्यांनी माध्यमातून पोचवलेल्या आहेत. त्यांनी स्वतः ते भेटलेले आहेत माननीय शिंदेसाहेबांना, निवडणुकीच्या आधी त्यांना बदला अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. मी त्यांना सांगितलं की बाबा ते शेवटी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो, पण साधारणपणे कुणालाही निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतले जात नाहीत, ते तुम्ही समजून घ्या. काही नवीन आलेल्या लोकांबद्दल त्यांना शंका होती, तिथे मात्र मी स्पष्ट सांगितलं की पक्षश्रेष्ठींचा आदेश हा अंतिम असतो. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेले आदेश असतील किंवा इतर पक्षश्रेष्ठींनी घेतलेले निर्णय असतील, त्याच्यामध्ये गेल्या 25 वर्षात ना मी कधी बदल केलेला आहे ना माझं मत मांडलेलं आहे. ते म्हणतील त्याला हो म्हणणं हे शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनात चांगली भावना होती. समाधानकारक जागा मिळत नाहीये अशा पद्धतीने नाही, आता मला काय वाटतं आपली काल बरीच प्रश्नोत्तरं झालेली आहेत. आतमध्ये काय चर्चा झाली याची माहिती तुमच्या मार्फत तुम्ही महाराष्ट्राला पोहोचवताय, कारण खूप प्रत्येक जिल्ह्यातून फोन येत आहेत, काही निदर्शनं चालली आहेत, आम्ही येऊ का तिकडे तुमच्या मदतीला वगैरे. म्हटलं नको, आमचे सगळे आहेत पदाधिकारी कार्यकर्ते, ते आमचेच शिवसैनिक आहेत सगळेजण. त्यांच्या मनातली जी आतुरता आहे, अस्वस्थता आहे, ती आज महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणामध्ये आहे. अस्वस्थता प्रत्येक पक्षामध्ये. असं नाही आहे की जो कोणी चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याची अपेक्षा आहे किंवा आम्हाला संधी मिळावी, आणि या दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचं काम मला जेवढं शक्य होईल तेवढं करून अंतिम निर्णय शिंदेसाहेब घेतील. मी त्यांना तेही विचारलं, मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे काय त्याचे पुरावे असतील, तर त्यांनी सांगितलं की ते तिकडेच सगळा निधी आला, या दृष्टीने आम्ही कमर्शियल असं बोललो. आता निधी कुठे आला, किती आला, हे सगळी माहिती शिंदेसाहेबांच्याकडे आहे. मध्यंतरी आमच्याकडे पक्षामध्ये जिथे जिथे विकास निधी आला त्याचाही आढावा घेऊन तो कसा वापरला गेला याची सुद्धा पाहणी करणारी एक टीम आहे. त्यामुळे त्या संदर्भामध्ये पक्ष योग्य ती दखल घेईल. नाही, मुळात काय माहिती आहे का, अहवाल हातामध्ये दिले फेकून देणं तर शक्यच नाही, कारण शेवटी पुस्तक एक म्हणजे विद्या आहे, सरस्वती आहे. मी तर माझ्या आयुष्यात कधी मला एखादा टीकेचा पेपर आला तरी कधी जाळला नाही का फेकून दिलेला आहे. त्यामुळे माझ्याकडून तर किंवा आमच्या कुठल्याही सहकार्याकडून असं जाणीवपूर्वक कृत्य होणार नाही. ते सगळे अहवाल आम्ही आमच्या कार्यालयातले जे आहेत व्यक्ती, काम करणारे सचिव, त्यांच्याकडे सगळे ते अहवाल व्यवस्थित दिलेले आहेत. उलट यादी करून ठेवायला सांगितलेले आहेत. आणि एक सांगायला हरकत नाही की जे नेहमी काम करतात ना त्यांचे अहवाल दर 15 दिवसांनी मिळत असतात. त्यामुळे असं नाही आहे की त्यांच्या अहवालाकडे कोणी दुर्लक्ष केलेलं आहे. लवकरात लवकर चर्चा होऊन निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे दर तासाला आम्ही आढावा घेतोय. आताही मुळामध्ये काय आहे, आम्ही चौघांनी मिळून जी नावं काढली आहेत तर ती पक्षाकडे जी नावं आली त्यातलीच नावं आहेत. दुसरं, माझ्यावरती नाराजी जास्त असेल एखाद्याच, कारण माझ्यावर खूप प्रेम आहे, कारण मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मदतीला धावून जाते आणि ते माझ्या मदतीला धावून येतात. म्हणतात त्यांच्या अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. आणि दुसरं, पक्ष म्हणून विचार केला म्हणूनच शेवटी पक्षाचेच लोक आहेत ना, जे लोक आहेत ते पक्षाचेच आहेत ज्यांची नावं आली आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे उद्या दुर्दैवानी समजा असं झालं की आपल्याला युती होतच नाही आहे, तर अशा वेळेला सुद्धा लढताना मी त्यांना सांगितलं सगळ्यांना की काही ठिकाणी 2 इच्छुक आहेत, 3 इच्छुक आहेत, तिथेही पक्षाचा निर्णय ऐकायलाच लागेल ना. तिथे असं निदर्शनं करून आलेत आणि बोललेत आणि लगेच ती तिकीटं घेतली असं होऊ शकत नाही आहे. ते समजू शकतात, फक्त त्यांची अपेक्षा भाजपकडून आहे, पण ती भाजपकडे डायरेक्टली त्यांनी जाऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे मांडली असा त्याचा. नाही, आम्ही तुम्हाला सांगितलं ना, काल तो नव्हताच, पण 35 जागांची आम्ही लिस्ट दिलेली होती. त्याच्यापैकी 15 जागा त्यांनी देऊ केलेल्या आहेत. पण आम्ही सांगितलेले आहे त्यांना की तुम्ही इतर जागांचा विचार करा. ते यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये आहे तो जो विषय तो.